आ लिटिल हार्ट्स अजून एक घे आणला. चिमणी वगैरे क्लीन करण्यासाठी मला जे पाहिजे ते लिक्विड भेटलंच नाही. मला दाखव की याला वेगळं लिक्विड भेटलं आता वापरून बघते मी हे ऑल. तर फायनली माझं पार्सल आलेलं आहे. चला तुम्हाला दाखवते कसं आलं. मी पण आता बघितलं नाही म्हटलं तुमच्यासोबतच खोलू. कारण विहान आलं तेव्हाच आलं. तर विहान आला ना तेव्हा मला खाण्यासाठी दिलं. म्हटलं चला नंतर दाखवते. तर फायनली आलं बघू आता. तर इथे ना मी नंतर विचार केला चला स्किन केअर करू हिवाळ्यातलं. तर इथे मी राईस पावडर घेतलेली आहे, तांदळाचं पीठ, हॅलो नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर दीपाली झोम. या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. बोलता येत नाही, एक्सरसाइज झाली इतक्यात. चला म्हटलं ब्लॉगची सुरुवात करू. आणि आजचा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला, कालचा ब्लॉग कसा वाटला माझं कलेक्शन. तर आज माझं मिंत्रावरून एक पार्सल येणार आहे. तर मी ना फाउंडेशन मागवलेलं आहे. तर ते कोणतं आहे ते नंतर म्हणजे आल्यावरच दाखवेल तुम्हाला. आणि आज संध्याकाळी ना मला मार्टमध्ये पण जायचं आहे. कारण लिक्विड आणि ते सगळं संपलेलं आहे. म्हणजे हँडवॉश वगैरे आपलं सोप लिक्विड तर ते पण घ्यायला जायचं आहे. आणि मला गॅस क्लीन करायचं कारण त्यासाठी लिक्विडच नाही आहे. तर बघू भेटतं की नाही. आणि आता ते एक्सरसाइज झाली. आता थोड्या वेळाने मस्त भाकरी करणार. माझ्यासाठी मस्त कारले केलेले आहे, जे गावठी कारले आणले होते बाजारातून, मस्त भरून केले आणि भाकरी करणार त्याच्यासोबत. चला आता माझं आवरलं की तुमच्याशी बोलतेच मी. चला माझं आवरलेलं आहे आणि मस्त मी डिनर आणलेलं आहे माझं. बघू शकता कारले भरलेले आणि ज्वारीची भाकरी छोटे छोटे केल्या, 3 केल्या. आणि मी ना अशी कारले भरून करते आणि त्याला शेपटी ठेवते म्हणजे खायला खूप छान वाटतं. तर बघू शकता एकदम छोटे गावठी कारले होते ते, त्या दिवशी तुम्हाला दाखवलेच होते. मस्त लसूण वगैरे घालून केलेले आहे. मला खूप आवडतात भरलेले कारले. चला आता मस्त जेवण करते कारण तोंडाला पाणी येतं आहे. तर थोड्या वेळाने बोलते. आणि मला फोन पण आला होता की तुमचं पार्सल येणार आहे आता. तर पार्सल येईल ना त्यावेळेस तुम्हाला दाखवतेच काय मागवलेलं आहे. चला बोलते ना. तर फायनली माझं पार्सल आलेलं आहे. चला तुम्हाला दाखवते कसं आलं. मी पण आता बघितलं नाही म्हटलं तुमच्यासोबतच खोलू. कारण विहान आलं तेव्हाच आलं. तर विहान आला ना तेव्हा मला खाण्यासाठी दिलं. म्हटलं चला नंतर दाखवते. तर फायनली आलं बघू आता मला मॅच होते का नाही शेड तुम्हाला दाखवते. लाईट लावते, दुपार आहे पण तरी लाईट लावते, थोडं चांगलं दिसेल. तर कसं उजेड येतोय का इकडे, या साईडला ठेवते बरं फोन. हां इथे परफेक्ट आहे. तर तेच माझं पार्सल आलेलं आहे मिंत्रावरून. तर आता बघू कसं आहे त्याच्यामध्ये खोलून. मी तर खोललंच नाही. तर चला तर मी मागवलेलं आहे मेबलिनचं फिट मी फाउंडेशन मागवलेलं आहे. SPF 22 PA आहे आणि त्याची शेड आहे 125. तर त्याच्या आधी माझ्याकडे लॅक्मेचं होतं पण हे मी फर्स्ट टाइम मागवलेलं आहे. आणि 30 ml ची बॉटल आहे. याच्यावर किंमत आहे सॉरी ही 30 ml ची आहे. कुठे दिलेलं 30 ml, 30 ml ची बॉटल आहे ही. तर त्याची किंमत आहे 649 रुपीज आहे. पण मला ते मिळालं आहे 347 काहीतरी समथिंग असं मिळालं आहे. तर फिट मीचं आहे
तर अशी आहे शेड 125, बघू शकता. तर मी आता ना बरं ओपन करते आणि मला मॅच होते की नाही बघते. कारण त्याच्या आधी माझ्याकडनं लॅक्मेचं होतं फाउंडेशन आणि ते वापरलं, नंतर मी वापरायला बंदच केलं. नंतर कधी घेतलंच नाही मी. अशी बॉटल आहे आणि काचेची बॉटल आहे. बघू, तर बघू शकता. छान आहे. बरोबर मॅच झाले, बघू शकता. आणि एकदम प्लेन असं लागलं जातं. आता समजा माझी इथे डाग आहे, बघू शकता मस्त ब्लेंड झालेला आहे, दिसत असेल. आता इथे मी डार्क सर्कल आहे तिथे पण लावते बरं. ब्लेंड होतं की नाही. तर ह्या साईडचं बघू शकता आणि ह्या साईडचं बघू शकता, किती लगेच चेंज झालेला आहे. एकदम मस्त आहे. मी आता हीच बाजू लावते आणि माझ्या चेहऱ्याला एकदम परफेक्ट मॅच झालेला आहे, बघू शकता. ही साईड बघा आणि ही साईड बघा, एकदम छान आहे. बरं झालं मी 125 ही शेड मागवली. मी असं चॉईस केली की होते की नाही, पण मग अशीच मी चॉईस केली की मला ही होऊ शकते. तर SPF 22 PA 125 शेड आहे. फिटमीचं, मेबलिनचं फिटमीचं फाउंडेशन आहे. तर आणि हे फाउंडेशन फॉर नॉर्मल टू ओनली स्किन, म्हणजे नॉर्मल स्किनला पण चालेल, असं नाही की ज्याची एकदम स्किन काय म्हणता एकदम हे आहे, ऑइली आहे, ड्राय आहे, काही नाही, नॉर्मल स्किनला पण चालेल, कोणत्या पण स्किनला हे चालू शकतं. तर मी मेबलिनचं मागवलं. माझ्याकडे लॅक्मेचं होतं ना, तर ते खूपच म्हणजे असं ड्राय होऊन जायची त्वचा आणि ते थोडंसं डार्क शेड होती ना त्याची, तर एकदम काळपट चेहरा दिसायचा. त्याच्यानंतर एकदा दोनदा लावलं मी, नंतर लावलंच नाही. ते देऊन टाकलंय की आहे काय माहिती, दाखवेल मी तुम्हाला जर असेल तर माझ्याकडे. तर मग नंतर तेव्हापासून फाउंडेशन्स लावणं बंद केलं, म्हटलं नको. तर पण मग आता कसं म्हटलं आता फिरायला वगैरे जावं वगैरे, तर मग ते डार्क चांगले दिसत नाही, डार्क सर्कल वगैरे असे चांगले दिसत नाही, त्याच्यामुळे मी मागवलं. म्हटलं मागून बघू. तर एकदम सॉफ्ट आणि लाईट वेट आहे, असं हेवी लागत नाहीये त्वचाला. खूपच छान आहे, मला तर खूप आवडलं. तुम्हाला कसं वाटतं नक्की सांगा. इकडचा चेहरा कसा दिसतो आणि ह्या साईडचा चेहरा कसा दिसतो त्याच्यातूनच कळत असेल. तर एकदम मस्त आहे मेबलिनचं फाउंडेशन. आणि तुम्हाला पाहिजे असेल तर मी लिंक पाठवेलच, मला कमेंट करा. तसं मी मिंत्रावरून मागवलं. मिंत्रावर खूप सेल चालू आहे आता. 600-700चे जे प्रोडक्ट आहे ना ते डायरेक्ट 300 हाफ प्राईजमध्ये मिळत आहे, 300-350ला. तर मला तर खूपच आवडलं फिटमीचं आपलं फाउंडेशन. एक झालं माझं मस्त छानपैकी मेकअपमध्ये ॲड गोष्ट. तर मस्त आहे. चला आता बोलते चहाच्या टाईमला तुमच्याशी, आणि हे थोडं वॉश करून घेते कारण घरी तर काही लावत नाही फाउंडेशन वगैरे, आणि हे थोडं वॉश करून घेते मी. चला बोलते नंतर. तर इथे ना मी नंतर विचार केला चला स्किन केअर करू हिवाळ्यातलं. तर इथे मी राईस पावडर घेतलेली आहे, तांदळाचं पीठ, ॲलोवेरा जेल आणि त्याच्यामध्ये टाकलं आहे ग्लिसरीन. तर आता टाकते व्हिटॅमिन ई कॅप्सूल. तर एक पूर्ण कॅप्सूल टाकते कारण हिवाळ्यामध्ये ना ग्लिसरीन आणि व्हिटॅमिन ई कॅप्सूल खूप जरुरी असतं. आणि मस्त त्याचं हे करून टाकते पेस्ट. आणि त्याच्यामध्ये आता टाकते दूध
आणि त्याच्यामध्ये टाकायची आहे एक कॉफी. आता ही कॉफी मला ठेवू का प्यायला? कॉफी नाही टाकत, जाऊ द्या. आज कॉफी नाही, काल मला कॉफी प्यायची. 3च कॉफी आहे, मी 3 कॉफी मला लागतील. याच्यात टाकते दूध, थोडंसं किंचित, आणि कच्चं दूध असल्यानंतर अजून बेस्ट असतं. तर चला म्हटलं हिवाळ्यातलं स्किन केअर तुम्हाला दाखवते. आता हे मस्त लावून घ्यायचं आहे, बघू शकता. त्याच्यात तुम्ही ना हे पण टाकू शकता, काय म्हणता, गुलाब पाणी, थोडंसं फ्रेग्रन्ससाठी, कारण दुधाचा वास येतो ना, त्याच्यामध्ये मी थोडंसं गुलाब पाणी टाकते. मग टाकलंच नाही वाटतं की यार मला हे भेटला. बघू शकता अशी पेस्ट झालेली आहे. तर अशी फक्त नॉर्मल 15 मिनिट ठेवणार. तुला आता लावून घेते आणि मग दाखवते. लावलेलं बघू शकता, आणि विहानला पण लावून दिलं. आणि कियारांनी लावलं, विहान लगेच म्हणजे मला पण लावून दे, त्याला पण लावून दिलेलं आहे. चला आता मस्त धुतल्यावर 15 मिनिटांनी तुम्हाला दाखवतेच. खाय ना खूप वाळून गेला होता, इतक्यात धुतला तर एकदम मस्त वाटतंय, छान वाटतंय, फ्रेश फ्रेश. चला आता सिरम वगैरे लावून घेते चेहऱ्याला आणि मग बोलते तुमच्याशी. चहा ठेवायचा आहे, केस अशी बांधून घेतले होते. चला आता सिरम वगैरे चेहऱ्याला लावून घेते. इतकं भारी वाटतंय ना, फ्रेश फ्रेश वाटतंय जेव्हा आपण स्किन केअर काही करतो ना. आणि हिवाळ्यातलं ते पण इतकं थंड होतं. पॅक आणि लावून घेतला मी. तर चला आता मस्त सिरम लावते आणि चहा ठेवते. चला तर सिरम वगैरे लावलं आणि खूप ग्लोवी दिसते, बघू शकता. तर असं वाटतं रोज करावं, कारण ना हिवाळ्यामध्ये आपले पिगमेंटेशन, जसं मला इथे डाग आहे, इथे डाग आहे, आणि ॲक्नेचे डाग आहे इथे, तर ते जाण्यासाठी ते जास्त डार्क होतात जेव्हा हिवाळा येतो ना, थंडीचे दिवस, तेव्हा खूप डार्क होतात. आणि आपण स्किन केअर करतच नाही, कारण थंडीमुळे स्किन केअर करत नाही. त्याच्यामुळे स्किन केअर केलंच पाहिजे, थंड लागलं तरी केलं पाहिजे. त्याच्यात फक्त स्किन केअर जेव्हा करशाल ना तुम्ही, जेव्हा हे लावणार ना घरच्या होममेड राईस पावडर किंवा मग पोटॅटो पावडर किंवा हळद, डाळीचं पीठ वगैरे लावशाल ना, फक्त एक गोष्ट त्यात करायची, त्याच्यात फक्त ग्लिसरीन आणि व्हिटॅमिन ई कॅप्सूल ॲड करायची त्याच्यामध्ये, म्हणजे जास्त चिटकत नाही आणि जास्त ड्राय होत नाही त्याच्याने, आणि छान ग्लो येतो आणि जास्त चिटकत नाही चेहऱ्याला, म्हणजे जास्त असं ताट वाटत नाही. त्याच्यामुळे ह्या 2 गोष्टी ॲड करायच्या, तेव्हा आपलं स्किन केअर करायचं. तर मस्त छान वाटतंय आणि ग्लोवी झालं एकदम त्वचा. चला आता मी असं चहा करते माझ्यासाठी. आणि आजपासून म्हणजे आज ठरवलं मी की उद्यापासून महिनाभर चहा बंद करायचा, म्हणजे बेसिकली म्हणजे गोड बंद करायचं. तर मी मागे गोड बंद केलं होतं, फटाफट वजन कमी होऊन गेलं होतं माझं 15 ते 20 दिवसात. डायरेक्ट 2-3 किलो वजन कमी होऊन गेलं होतं. तर मी ठरवलंय, म्हटलं फिरण्याच्या अगोदर म्हणजे 15-20 दिवस चहा बंद. तिकडे तर चहा बंदच असणार, फिरायला जाईल तेव्हा घेतला तर घेईल कॉफी वगैरे, पण मग किंवा मग एखाद्या वेळेस घेईल. तर आता उद्यापासून मी बंद चहा करणार आहे. आज फक्त लास्ट घेणार आणि उद्यापासून मी चहा बंद करणार. आणि चहाच्या ऐवजी मी काय घेणार, तुम्हाला प्रश्न पडला असेल, तर चहाच्या ऐवजी मी ग्रीन टी किंवा मग चहा घेईल, पण विदाऊट शुगर घेईल. त्याच्यात ज्या शुगर फ्री मी सॅचेट टाकते ना नेहमी, त्या सुद्धा टाकणार नाहीये. बघू शकता तर एवढ्या शुगर फ्री सॅचेट उरलेल्या आहे, तर त्या सुद्धा मी टाकणार नाहीये. म्हणजे त्याचं घेणारच नाही मी. आता हे शुगर फ्री सॅचेट उरतील ना, त्या तिकडे घेऊन जाईल. वाटलंच कधी चहा प्यावा असं तर मी तेव्हा चहा पिईल, त्याचा चहा पिईल. तर म्हटलं चला महिनाभर करू. आणि काय फरक जाणवतो ना, तुम्हाला काय सांगू. म्हणजे आपली जी स्किन लटकते ना, ती सुद्धा एकदम टाईट होते आणि सुरकुत्या निघून जातात. मेन म्हणजे आपला लिव्हर आहे ना, तो अजून छान म्हणजे प्रोसेस करायला लागतो, म्हणजे छान अजून नवीन झाल्यासारखा होतो. त्याच्यानंतर रक्तवाहिन्या छान वाहतात, म्हणजे चांगल्या सुरळीत वाहतात.
त्याच्यानंतर रक्त शुद्ध होतं. त्याच्यानंतर आता किती सांगू तुम्हाला बेनिफिट्स. जर साखर बंद केली, चहा बंद केला तर खूप सारे बेनिफिट आहे. आणि मेन म्हणजे वजन कमी होतं पटापट, एकदम फटाफट. तुम्ही एक्सरसाइज नका करू, काहीच नका करू, खात जा भरपूर, घरातलं जेवण खात जा. पण चहा बंद केला, साखर बंद केली ना, फटकन तुमचं वजन कमी होईल. तर तुम्हाला एक्सरसाइजसाठी कंटाळा येत असेल एक्सरसाइज करायला, फक्त एकच करायचं, भाकरी खायच्या, बटाटा बंद करायचा. बाकी बटाट्यामध्ये साखर असते तुम्हाला माहिती, पोटॅशियम, त्याच्यामध्ये काय म्हणता पिष्टमयी पदार्थ आहे बटाटा, तर तो ते नंतर पोळी बंद करा आणि चहा बंद करा. एकदम पटकन वजन कमी होईल. तुम्हाला एक्सरसाइजची पण गरज नाही. एक्सरसाइज नाही केली तरी चालेल, महिनाभर फक्त चहा आणि साखर बंद करा. म्हणजे चहा बंद केला तर चहा बंद केलाच केला, पण साखर म्हणजे तुम्ही गोड शिरा करून खात असाल, तुम्ही बिस्किट खात असेल, ते सगळं बंद करा. आणि बघा तुम्ही काय फरक जाणवतो. नक्की मला कमेंट करून सांगशाल तेव्हा की खरंच फरक पडलेला आहे. तर चला आज लास्टचा चहा करते मी माझ्यासाठी. चला, इथे मी जवळच्या मार्टमध्ये आली तर लिक्विड घ्यायचे याचे भांड्यांचं वगैरे. काय टिफिनला चिप्स, लिटिल हर्ट्स, अजून एक घे आणला डब्याला. चीज बॉल घेते का? चीज थांब एक मिनिट. नाही पण तू खाते एवढं मोठं नको, छोटं घेऊ आपण. चल हा, छोटं बघू आपण. हा, टोमॅटो बॉल आहे हे, चीज बॉल पाहिजे आपल्याला. हा चला दुसरं बघू. चल इकडे आपण लिक्विड बघू. ते नाही भांड्यांचं, कपड्यांचं आहे ते. चल इकडे, यार इकडे. भांड्यांचं कोणतं घ्यावं? विम, हे दुसरं आलंय प्रोक्लीन, हे घेऊ आपण. कितीच हे? 120 ml. हा हे राहू दे, आणि हे एक राहू दे. ऑरेंज कलरची बॉटल असते नाही का, प्लेन ऑरेंज? नाही ती नाही आहे. घेते घेत नाही वापरला मी, ते वापरते ना. कॉलिनची वापरते, पण आता ती खूप वेळा येऊन बघितलं नाही, इथं नाहीच इथं नाही करत मी. कॉलिन आता हे आहेत ना म्हटलं त्या. आता ही आहे स्टँड फ्रेश, पण काचीवरच चालेल, ग्लास नाही, ते फक्त ग्लास काचीवर चालेल. मी वापरून बघावी का? ठीक आहे, दारू वापरून बघू कशी निघते. चिमणी, गॅस, चिमणी वगैरे क्लीन करण्यासाठी मला जे पाहिजे ते लिक्विड भेटलंच नाही. मला दाखव की याला वेगळं लिक्विड भेटलं, आता वापरून बघते मी. हे ऑल क्लीन काहीतरी, तर हे वापरून बघते. बरं, आता हँडवॉश वगैरे बघते. इकडे घरी आलो आणि सामान आणलेलं आहे. तर मी ते लिक्विड घेतलं होतं ना स्टँड रिमूव्हर, तर ते ठेवून दिलं. मागच्या वेळेस पण आणलं होतं, पण एवढं काही खास नव्हतं. तर मला ना याचं पाहिजे होतं कॉलिनचं, पण ते भेटलंच नाही ऑरेंज कलरचं. माझी चिमणी कधीची साफ करायची, खूपच खराब झालेली आहे चिमणी, तर त्याच्यासाठीच मी गेली होती. पण मग बाकीच्या पण गोष्टी हँडवॉश वगैरे घेऊन आलेली आहे. तर हे एक हँडवॉश संतूरचं आणलेलं आहे, बघू शकता. त्याच्यानंतर ना मी 3 प्रकार आणले भांड्यांचे लिक्विड, छोटे छोटे. मी कशी आधी वापरून बघते, त्याच्यामुळे हे एक आहे गिफीचं आहे. आणि त्याच्यानंतर विमचे आणलेले, तर हे एक नवीन विमचं आले प्रोक्लीन, तर हे एक, आणि हे तर नेहमीच आहे. असे 3 लिक्विड. बाकीचं मग असंच सामान आणलं, स्नॅक वगैरे. ही पाणीपुरीचं आणलं पॅकेट, की याला आवडते ना, अशा खाण्याच्या वस्तू आणल्या, बिस्किट वगैरे. तेच तुम्ही बघितलं असेल, सगळे लिक्विड वगैरे आणलेले आहे मी शॉपमध्ये जाऊन. जवळच्या मार्टमध्ये गेली होती, तर मला ना ते जे लिक्विड पाहिजे होतं ते भेटलंच नाही. मी आता ना सिटी सेंट्रल मॉलच्या रिलायन्स जिओ मार्टमध्ये जाईल आणि तिथून आणाल ते लिक्विड, तिथे भेटेल मला.
तर असं झालं. मग ते काही आणलं नाही. मला ते आणायचं होतं कारण चिमणी इतकी खराब झालेली आहे ना. तर मग म्हटलं चिमणी जेव्हा साफ करेल ना तेव्हाच गॅस वगैरे क्लीन करेल आणि पूर्ण क्लीन करेल. किचन करायचं मला क्लीन. तर उद्या वगैरे घेऊन यावं लागेल. पण बाकीचे लिक्विड आणले मी. भांड्यांचं आणलं, डिश काय म्हटलं आपलं हँडवॉश आणले, नंतर बाकीचं छोटं मोठं साहित्य आणलं. तर बघितलंच असेल. तर असं होतं माझा ब्लॉग. कसं वाटलं ते नक्की आय होप कसा वाटला ते नक्की मला कमेंट करून सांगा. आणि आय होप आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल. आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हाईप करायला विसरू नका. जेव्हा तुम्ही लाईक करणार ना त्यावेळेस हाईपचं ऑप्शन येईल, तर हाईपवर पण क्लिक करा आणि कमेंट करून सांगा कसा ब्लॉग होता. तर चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या, फिट राहा, स्वस्त राहा आणि खुश राहा. चला बाय बाय.